आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 मोठ्या बातम्या। मला उघडं पाडण्यासाठी दरेकरांनी सुपारी घेतली तर मला विधानसभा निवडणुकीआधी किंवा नंतर जेलमध्ये टाकणार, जरांगेंचा आरोप। प्रवीण दरेकर, तुम्ही मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवला, दरेकर मराठा आरक्षणाचे मारक, जरांगे पाटलांचा दरेकरांवर हल्लाबोल। विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार। अरे बाबा दरेकर मोठा तज्ञ आहे तुम्ही, माहिती आम्हाला, लय मोठा तज्ञ आहे। क्रांती मोर्चाचं नाव घेतलं, त्यात तुम्ही ठोक मोर्चाचं घेतलं। पडद्या मागून मी असतो असं म्हणले तुम्ही। संपेलन क्रांती मोर्चा तुम्ही। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? मग तुमच्या योजनेला भंपक का म्हणू नये? जरांगे पाटलांचा सवाल तर दरेकरांना फडणवीस बोलायला लावतायत, जरांगे पाटलांचा आरोप। निवडणुकी पुरतच आहे तुमचं नाटक, मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर? तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाहीये, का नाटक नाहीये ते लोकांना। मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झालेत। मराठा समाजाचा राजकारणासाठी उपयोग करू नये, त्यांनी आता राजकीय भूमिका घ्यावी। प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर। सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार? उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या दौरे, कुठल्या मतदारसंघात जाणार, कोणाला पाडणार, कोणाला निवडून आणणार, म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला। मग राजकीय तरी भूमिका घ्या। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची 23 जुलैला सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा, पिंपरीतील शरद पवारांच्या मेळाव्यानंतर आज दुपारी 2 वाजता मेळाव्याचं आयोजन। भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर, पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांच्यासह 15 प्रवक्त्यांचा समावेश। मातोश्री परिसरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, आम्हाला गर्व हिंदुत्वाचा, बॅनरवर उल्लेख। उद्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस, मंत्रालय परिसरात मोठी बॅनरबाजी, मंत्रालय आणि विधान भवन परिसरात दोन्ही नेत्यांचे बॅनर्स।